विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पेन टूलचा वापर करून विविध आकार तयार करणे, विविध आकार वापरून त्याच्यापासून वेगळं चित्र तयार करणं हे आपण पाहिलं. तसंच पेन्सिल टूलचा वापर करून वेगवेगळे चित्र काढण्याचाही प्रयत्न केला. आजच्या तासिकेमध्ये आपण हे चित्र काढल्यानंतर त्यांना रंग कसे द्यायचे ते पाहणार आहोत. चला तर मग बघूया. आधी आपण एक चित्र तयार करूया. चल, आज आपण एक घराचं चित्र तयार करूया. ओके, चल. त्याच्यासाठी मी काय घेतला, आधी एक रेक्टँगल घेतला. रेक्टँगल घेतल्यानंतर या रेक्टँगलवर छत म्हणून मी एक ट्रायंगल घेतला. चल, आता ते घेत असताना आम्हाला एक अंदाज यायला हवा की माझा ट्रायंगल किती असायला हवा, म्हणजे माझं घर व्यवस्थित दिसेल. बरोबर, सारखं आकार असायला हवा. आता छत पण याच्यावर टाकलं गेलं. आता मला या छताला एक छोटस असं होल त्या ठिकाणी टाकायचं होतं प्रकाश येण्यासाठी. बरोबर, आता घराला मला एक दरवाजा टाकायचा आहे, तो मी टाकून घेतला. त्यानंतर एक छोटीशी खिडकी टाकायची आहे. अशा प्रकारे खिडकी या ठिकाणी मी टाकलेली आहे. त्यानंतर इकडं आता एक झाड पण मला काढायचं आहे. झाड काढायचंय. झाड काढण्यासाठी मी काय करेल, पेन थांबा, आपण आहे ना इरेजरचा वापर करू शकतो. जी अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे ती काढू शकतो. इथली खिडकी निघून गेली, ती आपण पुन्हा टाकून घेऊया. त्यानंतर एक पेन्सिल टूलचा वापर करून मी काय करणार आहे, झाड काढणार आहे. बरं का, त्याला थोडंसं जाड करूया, म्हणजे आपल्याला झाड थोडंसं जाड काढता येईल. बघा, छान असं झाड तयार झालं बघा. ओके, आता डोंगर काढायचे आपल्याला. डोंगर काढण्यासाठी मी ट्रायंगलचा वापर करतो. असे 2-3 डोंगर मी काढतो. आणखी एक डोंगर काढूयात. एक डोंगर थोडा मोठा काढूया. आणखी एक त्याच्यात डोंगर काढता येईल आपल्याला. त्याला थोडस लांब घेऊयात, नाही का. आणि आता सूर्य काढूयात. सूर्य काढण्यासाठी मला काय करायचं आहे, एक पेन्सिल टूलचा वापर करतो मी. आणि त्याला थोडस बारीक करून येतो. या ठिकाणी पेन्सिल टूलचा वापर करून सूर्य, नाही का. तर अशा प्रकारे आपण काही आकृत्या या ठिकाणी एकत्र करून चित्र तयार केलंय. आता मला या चित्रांना रंग भरायचा आहे. रंग भरण्यासाठी मी काय करणार आहे, कलर टूलचा वापर करेल. आणि या ठिकाणी सूर्याला मला हा रंग द्यायचा आहे. डोंगरांना मला हा रंग द्यायचा आहे. डोंगरांना हा रंग दिला. बरोबर. आता मला छताला एक वेगळा रंग द्यायचा आहे. मग मी काय करेल, छताचा रंग निवडेल. छताचा रंग मला समजा हा रंग द्यायचा आहे. याला पांढराच रंग ठेवायचा आहे. इकडे झाडाला मला हिरवा रंग द्यायचा आहे. हिरवा रंग. त्याच्या बुंद्याला मला तपकिरी रंग द्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर घराच्या भिंतीला हा गुलाबी रंग देणार. घराच्या आत वेगळा रंग देतोय मी. इकडं पण बघा, अशा प्रकारे आपण या रंगाच्या डब्बीला सिलेक्ट करून वेगवेगळे रंग आपण वेगवेगळ्या ठिकाणी देऊ शकतो. आणि आता दिलेलं हे चित्र केलेलं आपण तयार केलेलं हे चित्र
फाईल नावाच्या टॅबवर जाऊन सेव्ह ॲज ह्या टॅबला गेल्यानंतर PNG पिक्चर याला क्लिक करून आपण ते सेव्ह करू शकतो. आता हे पुन्हा आपण सागर या नावाने सेव्ह करायचं. सेव्ह बटनाला क्लिक केलं, त्याला आपण ते म्हणतं ऑलरेडी सागर नावाचं एक चित्र सेव्ह आहे, सागर 2 असं म्हणूया, सागरचं दुसरं चित्र. अशा प्रकारे आपण या पेन टूलचा वापर करून चित्र तयार करून त्याच्यामध्ये रंग भरू शकतो. चला तर मग तुम्ही तुमच्या संगणकावर तुमच्या शिक्षकांच्या मदतीने प्रयत्न करा आणि प्रात्यक्षिक करून छान छान चित्र तयार करा.